6 डिसेंबर विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि राज्य आणि देशभरातून जगभराच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत असतात। बाबासाहेबांविषयीची असलेली आपुलकी आणि श्रद्धा यामुळे या ठिकाणी अनुयायी मोठ्या संख्येने येतात। या अनुयायांना कोणत्याही प्रकारची त्रास होऊ नये किंवा कोणत्याही प्रकारची त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांची रक्षा व्हावी, सुरक्षा व्हावी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या हेतूनं या देशामध्ये सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, तसेच सुरक्षा आणि शिस्तबद्ध समाज निर्माण व्हावा हा उद्देश ठेवून समता सैनिक दलाची निर्मिती केली। समता सैनिक दलाचं काम जे आहे ते आपण पाहतोय की चैत्यभूमीवर ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासन आपलं संपूर्ण तन मन धनाने या ठिकाणी अर्पण करून काम करतंय, त्याच ताकदीचं आणि तेवढ्याच तोलामोलाचं काम आपण बघतोय की समता सैनिक दल या ठिकाणी करतोय। समता सैनिक दलाचे जे प्रमुख मेजर जनरल आहेत अनंत भेरजे साहेब न्यू स्टेट महाराष्ट्रावर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। काय सांगाल? लाखो अनुयायी आलेले आहेत, काय जबाबदारी आहे? बाबासाहेबांनी आपल्याला कोणत्या उद्देशानं हे सर्व जे आपण वर्दी घातलेली आहे, परिधान केलेले आहे, आपली कर्तव्य नेमकी समता सैनिक दलाची काय आहेत? समता सैनिक दलाची व्याख्याच अशी सांगते की समाजामध्ये असलेली जातीभेद, धर्मभेद, वंशभेद, वर्णभेद हे सर्व भेदाभेद नाहीशी करून समाजामध्ये सामाजिक समता व बंधुत्व निर्माण करण्यासाठी धडपडणारं तरुणांचं संघटन याचं समता सैनिक दल म्हणतात। आणि याची निमित्ती बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927ला केली। सुरुवातीला महारिटायर्ड सैनिकांनी बाबासाहेबावर त्यांच्या सभा उधळणे, त्याच्यावर हल्ले करणे या गोष्टी टाळण्यासाठी रिटायर्ड सैनिकांनी भीमसेवक संघ नावाचं संघटन निर्माण केलं। आणि नंतर बाबासाहेब हे समतेचे पुजारी असल्यामुळं त्यांनी ह्या भीमसेवक संघाचं रूपांतर समता सैनिक दलामध्ये केलं महाडच्या 14 तळ्याच्या वेळेस। मला सांगा की आता सध्या समता सैनिक दलाची किती संख्येनं फौज आहे, महिला किती आहेत, पुरुष किती आहेत, काय संख्या आहे जी शिस्तबद्ध पद्धतीने आपण अनुयायांना सांगताय की कशा पद्धतीनं जायचं, कुठून जायचं, काय करायचं, अभिवादन करण्याची जागा कोणती, नेमकी शिवाजी पार्कला जाण्याचं संपूर्ण एकूणच मार्गदर्शन तुम्ही करताय, किती संख्या आहे? तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 35,000 सैनिक आहेत। आता प्रत्येक जिल्ह्याची स्ट्रेंथ वेगवेगळी आहे आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी बाबासाहेब धार्मिक संघटन असेल, धम्ममेळावे असतील, त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम हे समता सैनिक दलाच्या माध्यमातून केल्या जाते। बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं वेगवेगळे पॉईंट दिलेले आहेत आणि त्या पॉईंटवर स्ट्रेंथ आणि त्याचा एक बॉस विभाग प्रमुख या नात्याने, जसा की मी विभाग क्रमांक 8चा प्रमुख आहे, असे प्रत्येक 8-10 विभाग जे 12 विभाग आहेत त्याचे सगळे विभाग प्रमुख नेमले ते त्याचं कंट्रोलिंग करतात। समता सैनिक दल जे आहे ते कुणाच्या नेतृत्वाखाली, कुणाच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे? सद्यस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर संस्थापक आहेत, मात्र सध्या कुणाच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली काम केलं जातं? सध्या त्याला भारतीय बुद्ध महासभेचा 4था विभाग म्हणून समता सैनिक दल काम करते आणि याचे समता सैनिक दलाचे अध्यक्ष बाबासाहेबांचे नातू आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब हे समता सैनिक दलाचे अध्यक्ष आहेत। कशा पद्धतीनं बाबासाहेबांचं स्वप्न साकार होतं आहे? बाबासाहेबांनी जे ध्येय दिलं होतं, जे उद्दिष्ट दिलं होतं, ते त्याची संकल्पपूर्ती होते का? कसं नियोजन आहे, कशा पद्धतीनं वाटचाल आहे, काय सांगाल? नाही, या बाबतीत भारतीय बुद्ध महासभेच्या माध्यमातून समता सैनिक दलावर शिस्त आणि समता ह्या गोष्टीचा अंगीकार केला जातो आणि त्या माध्यमातून समाजामध्ये शिस्त आणि एकोपा राखण्याचा प्रयत्न समता सैनिक दलाच्या माध्यमातून केला जातो। एकूणच आपण बघतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला समता सैनिक दल हा या ठिकाणी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सर्व अनुयायांना मार्गदर्शन करीत आहे। सामाजिक समता, एकोपा आणि देशाचं अखंडत्व टिकवून ठेवण्याच्या भूमिकेतून हा समता सैनिक दल जो आहे तो अविरतपणे, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने या ठिकाणी आपले कर्तव्य बजावताना पाहायला मिळतोय। न्यू स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, दादर, मुंबई।